हॅलो फ्रेंड्स, संगीताच केक अँड रेसिपी या चॅनलमध्ये मी संगीता तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची जी रेसिपी आहे ना, ती बनवायला जेवढी सोपी आहे, खायला तेवढीच टेस्टी असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊत. तर हे मी पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे. या आजच्या रेसिपीसाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे, मोठा रवा अजिबात नाही वापरायचा. आणि पाऊण वाटी रवा, त्याचबरोबर 2 वाटी आपल्याला मैदा लागणार आहे. आणि आपण जेवढा पाऊण वाटी रवा घेतला होता ना, तेवढीच आपल्याला पाऊण वाटी साखर घ्यायची आहे. तर मी आणि त्याचबरोबर आपल्याला मी हे थोडेसे सुके खोबरे असते ना, ते मिक्सरला वाटून जे बारीक पावडर करून घेतलेले आहे. आपल्याला 3 ते 4 चमचे लागणार आहे. आणि त्याचबरोबर 4-5 विलायची आणि थोडीशी अर्धा चमचा सोप ही मिक्सरला अशी भरड करून घेतलेली आहे. यामुळे खूपच आपल्या आजच्या रेसिपीला टेस्ट जबरदस्त येणार आहे. आणि आपल्याला गरजेनुसार तूप आणि आपल्याला फक्त एक चिमूटभर थोडंसं आपल्याला मीठ लागणार आहे. जास्त नाही टाकायचं, उगाच थोडंसं टाकायचं आहे. तर एवढे साहित्य लागणार आहे. तर चला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिले मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जो बारीक रवा घेतलेला होता ना, तो टाकून 3 ते 4 चमचे आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचे आहे. साजूक तुपच टाका तुम्ही, तेल वगैरे टाकू नका. तुपामुळे खूपच भारी टेस्ट येणार आहे. तर आता आपल्याला हे व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहताल या पद्धतीने आपल्याला सर्व रव्यामध्ये हे तूप व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि हे आपल्याला 5 मिनिटासाठी झाकून तसेच आपण ठेवून देणार आहोत. तर या पद्धतीने आपले रवा भिजत आहे तोपर्यंत मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर जी आहे ना, आपण त्याची पिठी साखर बारीक अशी वाटून घेणार, मिक्सरला फिरून घेणार आहोत. तर तुम्ही पाहत असाल या पद्धतीने. तर त्यातले मी 2 चमचे मी बाजूला साखर काढलेली आहे. ती कशाला ती पुढे तुम्हाला समजेलच. तर आता आपण बाजूला ठेवून देऊत. तर आता 5 मिनिटे पण झालेले आहेत आणि रवा थोडासा असा मऊ झालेला आहे. त्यामध्ये आता मी 2 वाटी मैदा टाकून घ्यायचा आहे. आणि मैदा आहे ना, तो आपल्याला व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचा आहे. कारण की जे तूप आणि रवा होता ना, तो व्यवस्थित आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आणि तुम्ही पाहत असाल की आपला रवा मिक्स झाला ना, की नंतर पाहायचं या पद्धतीने आपल्याला असे मूठ मारून पाहायचे आहे. या पद्धतीने आपलं तूप अगदी व्यवस्थित झालेले आहे. तर आता त्यामध्ये मी सुके खोबऱ्याची जी पावडर होती ती टाकून बरोबर सोप पण टाकून घेतलेले आहे. सुके खोबरे आणि सोपमुळे ह्या आजच्या रेसिपीला ना खूपच छान अशी टेस्ट येणार आहे. तर आपण आता पिठी साखर टाकून घेणार आहोत. तर पहिले मी थोडीशी बाजूला ठेवली, कारण की कोणाला किती गोड लागते त्याच्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त थोडीफार करू शकतात. तर आता साखर पण आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि साखर मिक्स करून घेतली ना, तर हे पीठ आहे ते थोडंसं तुम्ही टेस्ट करून बघा. तुम्हाला जर कमी गोड वाटलं तर तुम्ही आणखीन साखर टाकू शकतात आणि ओके वाटलं तर ठीक आहे. तर मी आता तेवढी साखर एकदम परफेक्ट होती. मी सगळी साखर टाकून घेतलेली आहे, साखरेची पावडर. आणि या पद्धतीने आता सर्व साखर टाकून घेतली आणि आपल्याला जे चिमूटभर मीठ होतं ना, कारण की थोडंसं मिठामुळे ना आपल्याच्या गोड पदार्थाला खूपच छान असे टेस्ट येणार आहे. तर मी अर्धी वाटी दूध घेतलेले आहे. अर्धी वाटी दूध घ्यायचे आहे आणि थोडेसे दूध टाकून मी पहिले व्यवस्थित मिक्स करते. कारण की आपण थोडे जरी दूध टाकले ना, की त्यात आपण पिठी साखर टाकली होती, त्यामुळे ते लगेच पातळ व्हायला चालू होते. त्यामुळे जास्त दूध लागत नाही. मला परफेक्ट अर्धी वाटी दूध लागलेले आहे. तुम्हाला थोडेफार कमी जास्त लागू शकते, 1-2 चमचे. तर आपल्याला हे आता व्यवस्थित पीठ मळून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहत असाल या पद्धतीने मी सर्व पीठ हे मळून घेतलेले आहे. आणि आपण आता लगेच आजची रेसिपी आपण करायला घेणार आहोत. तर या पद्धतीने मी एक उंडा घेतलेला आहे आणि त्याचं अशा प्रकारे रोल करून घेतलेला आहे. अजिबात आपल्याला लाटायची वगैरे काही झंझट नाही आजच्या रेसिपीसाठी. तर या पद्धतीने रोल करून घेतलेला आहे आणि आपण त्याचे चाकूने व्यवस्थित असे काप करून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही ह्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठी करू शकतात. तर या पद्धतीने मी सर्व आता लाट्या करून घेते या पद्धतीच्या. आणि खूपच छान आणि एकदम सोपी तुम्हाला आज मी हे ट्रिक सांगणार आहे. तर मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे. तर आपले हे तेल आपण तळायचं असते ना जाळी, त्यावरती आपण हे सर्व लाटे असे ठेवून घेणार आहोत. आणि खूपच छान ही मिठाई तयार होते आणि आकार तर एवढा छान येतो ना त्याला, एकदम दिसायला तर एक अट्रॅक्टिव्ह दिसते, खूपच भारी. तर आपल्याला फक्त त्यावरती थोडेसे फ्रेश करायचे आहे आणि रोल रोल करून बाहेर काढायचं आहे. तर तुम्ही पाहत असाल की खूपच छान, एकदमच भारी असे हे दिसते. तर मी याला नानकेट पण म्हणू शकतात किंवा कुकीज बिस्किट काही म्हणू शकतात. मला तर काही नाव सुचले नाहीये. तर तुम्हाला काही नाव छान सुचले ना, तर तुम्ही
देऊ शकतात आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नाव एखादं सुचले तर. तर आता मी दुसरी पद्धत दाखवते. तर या पद्धतीने तुम्ही पाहत असाल की फक्त आपल्याला त्यावरती प्रेस करायचं आहे आणि काढायचं आहे. खूपच छान असं बिस्किटाचा शेप येतो ह्याला. तर या पद्धतीने मी काही कुकीज केलेले आहेत आणि काही या पद्धतीचे करून घेतलेले आहे. तर आता आपण तेलही व्यवस्थित आपले मीडियम गरम झालेले आहे. एकदम हाय पण नाही पाहिजे आणि एकदम लो पण नाही पाहिजे, मीडियम पाहिजे. कारण की कमी तेलात जर तुम्ही तळले ना तर ते जास्त तेल पिऊ शकते आजचे कुकीज. आणि जास्तच हाय केलं तर ते मधून कच्चे राहतील आणि वरतून करपले जातील. त्यामुळे मीडियम तेलावरतीच गॅसवरतीच आपण हे तळून घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला अजिबात चमचा वगैरे घालायचा नाहीये आणि नंतर थोडेसे लालसर व्हायले नंतर चमच्याने व्यवस्थित असे फिरून घ्यायचे आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे तळून बाहेर काढताना त्यावेळेस हे नरमच राहतील. तुम्ही म्हणता नरम कसं काय, पण जसे जसे ते थंड व्हायला चालू होतात ना एकदम कुरकुरीत क्रिस्पी छान खूपच टेस्टी आजचे हे कुकीज तयार होतात. या पद्धतीने मी सर्व आता कुकीज तळून घेते. आणि ही एकदा खरंच विश्वास ठेवा, रेसिपी ट्राय करा आणि खायला तेवढी जबरदस्त लागते ना की विचारच करू नका अजिबात. बाहेरून जसे एखाद्या तुम्ही नानकेट वगैरे आणतात ना त्याहीपेक्षा खूपच छान याची टेस्ट लागते. तर या पद्धतीने मी आता सर्व सर्व कुकीज आहेत ना ते तळून घेते आणि शेवटपर्यंत आपल्याला मीडियमच गॅस ठेवायचा आहे. आपल्याला फुल गॅस अजिबात करायचा नाहीये. तर सर्व आता कुकीज मी तळून घेतलेले आहेत. तर तुम्हाला आता मी एक तोडून दाखवते बिस्किट. तुम्हाला त्याच्यावरून कळेलच की किती छान असे क्रिस्पी तयार झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात. तर हे या पद्धतीने एकदमच भारी असे एकदम क्रिस्पी नानकेट बिस्किट तुम्ही काही पण म्हणू शकता तयार झालेले आहेत. तर आता त्याच्यावरती मी थोडीशी साखर भुरभुरते. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नाही आवडली ना आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. आणि दुसऱ्या कुकीजचा जो व्हिडिओ होता ना तो माझ्याकडून करणं झालं नाही आणि तो एक दिवसात माझ्या मुलांनी ते संपवून टाकले. त्यामुळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आले शकले नाही. मी तुम्हाला एक खाऊन दाखवते. तर या पद्धतीने खूपच छान असे एकदम क्रिस्पी आपले बिस्किट तयार झालेले आहेत. तुम्ही एकदा ही रेसिपी आवर्जून ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.